बुद्ध, धम्म आणि संघ जगातील ही तीन सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका धम्म उपासक आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म प्रवचनाला सुरुवात करतो. उपस्थितांनो, मागील धम्म देसनेमध्ये भगवान बुद्धांच्या 9 गुणांपैकी एक महत्त्वपूर्ण गुणांचं पूर्वार्ध आपण स्पष्ट केलं. विद्याचरण संपन्नो असा एक महत्त्वपूर्ण गुण जो भगवान बुद्धांमध्ये असतो आणि ज्या गुणांचं वर्णन आपण सगळेच बुद्ध गुणवंदनेमध्ये करत असतो. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो. चौथ्या क्रमांकाचा एक सद्गुण आहे, गुण आहे जो भगवान बुद्धांमध्ये आहे. भगवान बुद्धांचा गौरव करताना त्यांच्याप्रती केलेला हा गौरव उद्गार आहे, गौरवार्थी शब्द आहेत की भगवान बुद्ध विद्याचरण संपन्नो. याचा शब्दशः अर्थ होतो विद्या म्हणजे विद्या, चरण म्हणजे आचरण, संपन्नो. भगवान बुद्ध हे विविध प्रकारच्या विद्या आणि विविध प्रकारचे आचरणाने संपन्न आहेत. म्हणून त्यांना आपण पालीमध्ये विद्याचरण संपन्न म्हणतो. ते या शब्दामध्ये 2 शब्दाचा विग्रह केलेला आहे. 2 शब्द म्हणजे एकत्रित केले, विद्या आणि आचरण, विद्या आणि आचरण. तर कालच्या धम्मदेसनेमध्ये आपण कोणत्या कोणत्या विद्या भगवान बुद्धांमध्ये आहेत याचं स्पष्टीकरण आपण केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशा एकूण 8 प्रकारच्या विद्या भगवान बुद्धांमध्ये असतात. 8 प्रकारच्या विद्या आणि 15 प्रकारचं आचरणाने युक्त भगवान बुद्ध असतात. 15 प्रकारचं आचरण म्हणजे विद्या आणि आचरण या दोन्ही गुणांनी भगवान बुद्ध युक्त आहेत. 8 प्रकारच्या विद्या आणि 15 प्रकारचे आचरणाने युक्त माझे भगवान बुद्ध आहेत. तर कालच्या धम्मदेसनेमध्ये जर आपण त्या 8 विद्या कोणत्या आहेत त्याचं विवेचन स्पष्टीकरण आपण केलं. आजच्या धम्मदेसनेमध्ये आचरण कोणते कोणते आहेत म्हणजे एकूण 15 प्रकारचे कोणते आचरण आहेत त्या सगळ्या 15 आचरणाचा तत्वांना समजून घेण्याचा आज आपण आजच्या धम्मदेसनेमध्ये प्रयत्न करूया. आचरण म्हणजे असे तत्व की ज्या तत्वांचं भगवान बुद्ध त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करीत असत, त्याची प्रॅक्टिस करत असत. म्हणून भगवान बुद्ध त्या आचरणाने युक्त आहेत असा आपण त्यांचा उल्लेख करतो. म्हणजे एवढ्या गुणांनी युक्त भगवान बुद्ध आहेत, एवढ्या आचरणाने युक्त भगवान बुद्ध आहेत. तर विचार करा, 15 प्रकारचे आचरण आहेत, 1 2 3 नाहीत, 15 प्रकारचे आचरण आणि त्या आचरणाने युक्त भगवान बुद्ध आहेत. त्यामुळे 15 प्रकारचे आचरण कोणते ते आपण एक एक करून स्पष्ट करूया. थोडासा विषय मोठा आहे पण शॉर्ट मध्ये ते प्रत्येक तत्व म्हणजे एकूण 15 तत्व आणि त्या 15 तत्वांचं शॉर्ट मध्ये थोडं स्पष्टीकरण करण्याचा, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण विषय मोठा आहे तर शॉर्ट मध्ये समजून घेऊया. बाकी आपण स्वतः चिंतन मनन करा त्या तत्वांचं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर जे 15 प्रकारचे आचरण भगवान बुद्धांमध्ये असतात त्यापैकी
पहिल्या प्रकारचं जे आचरण आहे त्याला म्हटलेलं आहे शील संपन्नोचरण. शील संपन्नो याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. शील संपन्न, भगवान बुद्ध हे शील संपन्न आचरणाने युक्त असतात. शील संपन्न म्हणजे काय की आपल्या कायेने, आपल्या वाचेने आणि आपल्या मनाने ते शील संपन्न आहेत. भगवान बुद्ध कधीही अकुशल कर्म काया वाचा मनाने करत नाहीत, कारण ते शील संपन्न असतात. त्यांचं आचरण एवढं शीलवंत असतं की त्यांच्या कायेने कधीच एवढाही अकुशल कर्माचा भाव होत नाही, अकुशल कर्म होत नाही. त्यांच्या वाणीने सुद्धा एवढं सुद्धा अकुशल कर्म होत नाही. त्यांच्या चित्तात तर कधीच अकुशल कर्माचा उगम होत नाही. काया वाचा मनाने कुशल कर्म करणारे भगवान बुद्ध असतात. आपल्या कायेने बुद्ध कधी हिंसा करत नाहीत, कधी चोरी करत नाहीत, कधी व्यभिचार करत नाहीत, कधी मद्यपान करत नाहीत. या 4 कुशल कायिक कर्माने भगवान बुद्ध शील संपन्न असतात. त्याच्यामुळे कायिक कर्म शुद्ध असतात भगवान बुद्धांचे. वाचिक कर्म सुद्धा शुद्ध असतात. भगवान बुद्ध कधीही आपल्या तोंडाने, आपल्या वाणीने कधीही कठोर बोलत नाहीत. कठोर बोलणे म्हणजे काय? शिव्या देणे, दुसऱ्यांचं मन दुखेल अशा शब्दांचा वापर करणे. आपल्या वाणीने कधी कठोर बोलत नाहीत. आपल्या वाणीने कधी ते असत्य बोलत नाहीत. आपल्या वाणीने कधी ते व्यर्थ बकवास करत नाहीत. बडबड बडबड करतात ना जसे लोक, बुद्ध कधी व्यर्थ बडबड बकवास करत नाहीत. आणि भगवान बुद्ध आपल्या वाणीने कधीही कोणाची चुगली किंवा निंदा करत नाही. आपल्या वाणीचे हे 4 जे अकुशल कर्म आहेत, या 4 अकुशल कर्मापासून बुद्ध सदैव विरत राहतात, सदैव. म्हणून ते वाचिक कुशल कर्म करणारे शील संपन्न भगवान बुद्ध आहेत. चित्तामध्ये सुद्धा कधीच कोणाप्रती अकुशल भाव उत्पन्न होत नाही. वैरी जरी असेल, वैरी बघा तो देवदत्त, देवदत्ताने द्वेषच केला नाही तर बुद्धांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण बुद्धाने कधीही त्याच्याप्रती द्वेष भाव उत्पन्न केला नाही, त्याच्याप्रती राग उत्पन्न केला नाही, त्याच्याप्रती कधी कोणती दुर्भावना उत्पन्न केली नाही, कारण ते शील संपन्न आहेत. भगवान बुद्ध मनाने सुद्धा शीलवान आहेत. मनाने कधीच कधी दुष्कर्म करीत नाहीत. म्हणून भगवान बुद्धांप्रती हा पहिला आचरणाचा गुण सांगितलेला आहे की भगवान बुद्ध हे शील संपन्न असतात. भगवान बुद्ध शीलवान असतात. सर्व प्रकारच्या शीलाने भगवान बुद्ध युक्त असतात. म्हणून हा पहिला गुण आहे जो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. दुसरा जो गुण आहे, 15 आचरणांपैकी जे दुसरं आचरण आहे, दुसरं तत्व, त्याला म्हटलेलं आहे इंद्रियेषु सुसंवतो. पाली शब्द आहे इंद्रियेषु सुसंवतो. सुसंवतो या शब्दाचा अर्थ होतो संयम. संयम ठेवणे, कंट्रोल ठेवणे. कशावर संयम ठेवायचा आहे? इंद्रियेषु. आपले जे इंद्रिय आहेत, या इंद्रियांवरती त्यांचा पूर्ण संयम आहे. त्यांचा आपल्या डोळ्यावरती संयम आहे, त्यांचा आपल्या कानांवरती संयम आहे, त्यांचा आपला या नाकावरती संयम आहे, जिभेवरती संयम आहे, आपल्या त्वचेवर, ही जी त्वचा शरीराची, या त्वचेवर संयम आहे, मनावर संयम आहे. आता तुम्ही म्हणाल डोळ्यावर, कानावर, नाकावर संयम म्हणजे नेमकं काय बरं? हे कान कसे बंद करायचे का नाक बंद करायचं? संयम म्हणजे काय हे समजलं पाहिजे ना. तर सामान्य व्यक्ती आणि बुद्ध यांच्यातला हाच तर फरक आहे. एखादा सामान्य व्यक्ती असेल, त्याला जर तुम्ही शिवी दिली, त्या शिवीचे शब्द असे उडत 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 तुमच्या कानाच्या पडद्यावर आले, धपाक्कन कानावर गेले, तुम्ही काय करता? रिॲक्शन करता ना. त्याने शिव्या दिल्या की लगेच इकडे रिॲक्शन होते की नाही? काय रिॲक्शन करता तुम्ही? शिव्याच्या बदले शिव्या आहे ना. नाही तर जास्तच झालं, दुसरी पायरी की दुशुम, रिॲक्ट करतो ना आपण. म्हणजे आपल्या कानावर संयम नाही आहे. जसे शब्द आले त्या शब्दांप्रमाणे आपलं मन रिॲक्ट करते. बरोबर रिॲक्ट करते. शब्द तर चांगला आला, कोण चांगला शब्द बोलला, काहीतरी मनाला चांगलं वाटेल असं काहीतरी शब्द जर असा चांगला आला
की बस त्या शब्दाच्या असाच वाहून गेले, झालं रिॲक्शन. बुद्ध त्या शब्दांप्रती कधी रिॲक्ट होत नाहीत. म्हणजे बुद्धांना जर कोणी शिव्या दिल्या, समजा कठोर बोलले, भगवान बुद्ध त्याला अनित्य भावनेने जाणतात. अरे शब्द तर आहेत, त्या शब्दानं कुठे माझ्या शरीराला म्हणजे होल होणार आहेत, कुठे माझे शरीर घात होणार आहे. शब्द आहेत, अनित्य भावनेने जाणतात. वाईट दृश्य पाहिलं, अनित्य भावनेने जाणतात. वाईट गंध आला, अनित्य भावनेने जाणतात. वाईट चव घेतली, अनित्य भावनेने जाणतात. एवढंच काय, स्त्रीचा जरी स्पर्श झाला तरी अनित्य भावनेने जाणतात. मनामध्ये कधीही दुर्भावना, आसक्ती उत्पन्न होऊ देत नाही. याला म्हणतात संयम. हा दुसरा गुण आहे भगवान बुद्धांमधला, इंद्रियेसु सुसंवतो. की बुद्धांचा आपल्या इंद्रियांवरील संयम आहे. बुद्ध असे बसलेले आहेत विहारात, बाहेर एक ब्राह्मण येतो आणि भगवान बुद्धांना अर्वाच्य शिव्या देतो. अर्वाच्य शिव्या देतो भगवान बुद्धांना. बाकी भिक्षू ऐकत असतात. भिक्षूंना आश्चर्य वाटते, अरे तो इतका शिव्या देतो आहे आणि भगवान बुद्ध शांत चित्ताने ऐकत आहेत. मग भगवान बुद्धांना ते विचारतात, भगवान तो बाहेर तुम्हाला अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देतोय, तुम्ही काहीच बोलत नाही आहेत. भगवान बुद्ध त्याला जवळ बोलवतात. त्याला विचारतात, का बरं, मला एक सांगा, तुमच्याकडे जर पाहुणे आले तर तुम्ही त्यांना घरामध्ये घेता का? हो. मग ते पाहुणे तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट म्हणजे काहीतरी बक्षीस वगैरे आणत असतील ना? हो, आणतात. मग जर ते भेटवस्तू तुम्ही घेतली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? ज्याची आहे त्याच्याकडेच राहते. तर म्हणे तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि तुम्ही जे शिव्यारूपी जे गिफ्ट म्हणजे जे भेटवस्तू आणलेली आहे ती काय आम्ही घेतली नाही, ती तुम्हालाच. ती भेटवस्तू तुम्हीच ठेवा, तुम्हालाच ठेवा. म्हणजे बघा बुद्धाचं किती कंट्रोल होतं आपल्या शब्दांवर, आपल्या म्हणजे कानांवर किती कंट्रोल होतं, आहे की नाही? याला म्हणतात संयम. हा संयम ठेवण्याचा गुण इंद्रियेषु सुसंवृतं. आपल्या सर्व प्रकारच्या इंद्रियांवरती भगवान बुद्धांचा संयम होता. हा सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकाच्या आचरणाचा गुण भगवान बुद्धांमध्ये होता. तिसरा जो गुण आहे त्याला म्हटलेला आहे भोजन मतयुता. भोजन, जेवण. भगवान बुद्धांचं जे आचरण होतं, जेवण करण्याचं आचरण, भोजन मतयुता होतं. मतयुता याचा अर्थ होतो मात्रा, म्हणजे भोजनाची मात्रा जाणणे. भोजन खूप चांगलं चांगलं बुद्धांपुढे जर वाढलं तर खात नव्हते भगवान बुद्ध कधी, असं की खूप चांगलं चांगलं म्हणून खूप जास्त कधीच खात नव्हते. भगवान बुद्ध जे भोजन करायचे त्या भोजनाचे बुद्ध 4 नियमांचं पालन करत असत. 4 नियम तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. बुद्ध सुद्धा भोजन मतयुताच्या आचरणाच्या बाबतीमध्ये 4 नियमांचं पालन करत असत. जेवण करताना त्या नियमांचं तुम्हीही पालन करा. पहिलं, भगवान बुद्ध नेहमी साधं भोजन करायचे, साधं भोजन. दुसरं, भगवान बुद्ध नेहमी काल भोजन करायचे, योग्य वेळी. काल भोजन म्हणजे विकाल भोजन नाही बरं, काल भोजन. अयोग्य वेळी, चुकीच्या वेळी बुद्ध कधी भोजन करीत नव्हते, काल भोजन करायचे. तिसरं, भगवान बुद्ध मात्रा भोजन करायचे. म्हणजे मात्रा म्हणजे काय? जेवढं पोटाला आवश्यक आहे तेवढंच भगवान बुद्ध घेत, किंवा 2 घास कमी खायचे. हे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आपलं मात्रा भोजन कसं असावं. तेवढंच आपण जेवण करायला पाहिजे. अतिरिक्त जेवण केलं तर आळस, गुंगी, झोप, पॉवर नॅप, या सगळ्या गोष्टी, हे सगळे विकार येतात. बुद्धांमध्ये कधी हे विकार येत नव्हते, कारण भगवान बुद्धांचं त्यांच्या जेवणावरती कंट्रोल होतं. भोजन मतयुता. आणि चौथं होतं की ते स्मृती आहार घ्यायचे. स्मृती आहार. स्मृती आहार म्हणजे काय? स्मृती म्हणजे जागरूकता. हा सुद्धा एक प्रकारचा आहारच आहे. हा सुद्धा आहार आपण घेतला पाहिजे. जसं लोक जेवण केल्यानंतर सोप सुपारी खातात ना, माउथ वॉश काय म्हणतात त्याला तुम्ही? तोंड तू काय म्हणतात? मुखवास. मुखवास खाता ना, तर हा मुखवास आहे. म्हणजे तुमच्यात आळस उत्पन्न होऊ देत नाही. जेवणानंतर तुम्ही हा आहार घ्या. कोणता? स्मृती आहार. बुद्ध घ्यायचे स्मृती आहार. म्हणजे जेवण केल्याच्या नंतर
जसं काही लोक असं पाहतात बेडकडे, असं बेडकडे पाहिलं, मग घडीकडे पाहतात 1:30 वाजला, अजून अर्धा तास बाकी आहे, की थोडंसं बेडवर जाऊन आपलं मस्त एक पॉवर नॅप घ्यायची 20 मिनिटाची. कशाची 20 मिनिटं? डायरेक्ट उठतात की 2:30 वाजून जातात. मग विहारात येईपर्यंत 3 वाजतात, झालं तेपर्यंत प्रवचन समाप्त. बुद्धाच्या बाबतीमध्ये असं नव्हतं. बुद्धाचं भोजनावर खूप नियंत्रण होतं. भोजनाच्या बाबतीमध्ये स्मृती आहार घ्या नेहमी भोजनासोबत, म्हणजे जागृत राहा. भोजन केलं तर भगवान बुद्ध शतपावली करायचे. भोजन केलं की भगवान बुद्ध शतपावली करायचे बघा. आणि बुद्धांनी हा विनय सुद्धा घातला होता भिक्षूंसाठी की शतपावली करा. शतपावली केल्याने जे खाल्लेलं आहे ते डायजेस्ट होते, ते त्याची पाचन क्रिया योग्य सुरळीत होते, आळस येत नाही, गुंगी येत नाही, अतिरिक्त झोप येत नाही. म्हणजे हा जो गुण आहे भोजन मतयुता, बुद्धांच्या आचरणातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम असं हे भोजन, म्हणजे हा चांगला गुण आहे, 3रा नंबरचा गुण आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा जो गुण आहे त्याला म्हटलेलं आहे जागरिया अनुयुक्ता. जागरिया अनुयुक्ता याचा अर्थ होतो जागृत. बुद्ध हे सदैव सदैव जागृत राहतात, सदैव. म्हणजे असं एकही मिनिट नाही, असं एकही क्षण नाही आहे की त्यावेळेला बुद्ध जागृत नसतील. प्रत्येक क्षणाला बुद्ध जागृत असतात. एवढंच काय, बुद्ध झोपेत जरी असले तरी बुद्ध जागृत असायचे, झोपेत सुद्धा जागृत असायचे बुद्ध. आणि भगवान बुद्ध भिक्षूंना पण सांगायचे की भिक्खूंनो झोपेतही जागृत राहा. झोपेत एक प्राणी बघा, कुत्रा किंवा मांजर, असे जे काही प्राणी असतात ना, या प्राण्यांना तुम्ही कधीच असं एकदम सगळं घरदार विकून झोपल्यासारखं कधी असं नसतं. ते कुत्रे मांजर असे जे प्राणी आहेत झोपेत जागृत असतात. तुम्ही असं जरी केलं ना कटकन उठतात. ही जागरूकता असते. म्हणजे माणसं असे झोपतात की चोर येऊन जातो, येऊन जातो आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सगळं घर स्वच्छ करतो, तरी माणसाला काही समजत नाही. सकाळी उठल्यानंतर समजतं. जागृत असायला पाहिजे आपण, एवढं जागृत की झोपेत सुद्धा तुमच्यावरती कंट्रोल असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. तुम्ही एकदम जागृत देवस्थानाचा, दगडाचा नाही, खऱ्या जिवंत माणसाचा. बुद्धांमधला हा गुण आहे की भगवान बुद्ध जागरिया अनुयुक्ता, सदैव प्रत्येक मिनिटाला, सेकंदाला, प्रत्येक क्षणाला जागृत असायचे. कधी झोपा काढत नव्हते. म्हणजे अतिरिक्त झोप आवश्यक आहे. माणसाला शरीर थकल्यानंतर शरीराला झोप म्हणजे विश्रांती आवश्यक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त हे विकार आहे. कधी बुद्ध कंटाळा करत नव्हते, कधी बुद्ध आळस करत नव्हते, कधी प्रमाद करत नव्हते, अतिरिक्त झोप कधीच घेत नव्हते. त्यांच्या आचरणातील हा सर्वोत्तम गुण आहे. बुद्ध नेहमी जागृत असायचे. त्यानंतर 5वा जो गुण आहे त्याला म्हटलेला आहे प्रथम यान, म्हणजे प्रथम ज्ञान. 6व्या गुणाला म्हटलेलं आहे द्वितीय यान, म्हणजे द्वितीय प्रकारचं ज्ञान. 7व्या गुणाला म्हटलेलं आहे तृतीय यान, म्हणजे तृतीय प्रकारचं ज्ञान. आणि 8व्याला म्हटलेलं आहे चतुर्थ यान, म्हणजे चतुर्थ प्रकारचं ज्ञान. हे 4 झाले. प्रथम यान, द्वितीय यान, तृतीय यान आणि चतुर्थ यान. जे लोक ध्यान वगैरे करतात ना, तर ज्यांनी ध्यानाचा अभ्यास केला तर त्यांना ते खूप चांगल्या प्रकारे माहीत असेल की ध्यानाच्या एकूण 8 पायऱ्या असतात. 8 पायऱ्या असतात आणि या 8 पायऱ्यांनी जाऊन तो व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचतो. प्रथम पायरी प्रथम ज्ञान, द्वितीय ज्ञान, तृतीय ज्ञान, चतुर्थ ज्ञान, आकाशंचायतन ज्ञान, वियानंचायतन ज्ञान, त्यानंतर आकिंचनायतन ज्ञान आणि नेवसय्या नासय्या आयतन ज्ञान. हे जरा पाली शब्द आहेत, कठीण शब्द आहेत, पण किमान आपल्या कानावर तर पडले पाहिजे. ध्यानाच्या ह्या 8 पायऱ्या असतात. आणि भगवान बुद्ध त्यांच्या दैनंदिन आचरणामधील हे आणखीन 4 गुण आहेत, प्लस हे 4 गुण आहेत. प्रथम ध्यानात राहायचे, द्वितीय ध्यानात राहायचे,
तृतीय ज्ञानामध्ये असायचे आणि नेहमी चतुर्थ ज्ञानामध्ये असायचे. तर ज्यांना ध्यानाचा अभ्यास वगैरे आहे, ज्यांनी अभ्यास केलेला असेल तर त्यांना समजेल की जे लोक प्रथम ज्ञानामध्ये असतात त्यांच्यामधील वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता या 5 तत्वांमध्ये ते विहार करीत असतात. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. जसं जसं ते द्वितीय ज्ञानाकडे जातात वितर्क निघून जातो, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता शिल्लक राहते. तृतीय ज्ञानामध्ये जातात तर फक्त त्या ठिकाणी सुख आणि एकाग्रता राहते. आणि जेव्हा चतुर्थ ज्ञानामध्ये जातात तेव्हा फक्त आणि फक्त मनाची एकाग्रता साधलेली असते. बाकी सगळे वितर्क, विचार, प्रीती, सुख निघून जाते. चौथ्या ध्यानामध्ये त्या साधकाच्या चित्ताची फक्त एकाग्रता टिकून राहते. तर बुद्ध अशा प्रकारे प्रथम ज्ञान, द्वितीय ज्ञान, तृतीय ज्ञान आणि चतुर्थ ज्ञानाने युक्त, आचरण युक्त भगवान बुद्ध असायचे. अशा प्रकारचे हे 4 आचरणिक धर्म म्हणजे 4 आचरणिक तत्व याने युक्त भगवान बुद्ध असतात. त्यानंतर 9वा जो गुण आहे, 9वं जे तत्व आहे त्याला म्हटलेलं आहे सद्धाचरण. पाली शब्द आहे सद्धाचरण. सद्धा म्हणजे श्रद्धा. तशी तुमची भगवान बुद्धांवरती श्रद्धा आहे, बुद्धाच्या धम्मावर तुमची श्रद्धा आहे, संघावर तुमची श्रद्धा आहे, भगवान बुद्धांची सुद्धा श्रद्धा असते. आता तुम्ही म्हणाल बुद्धांची श्रद्धा कशावर असते? आमची बुद्धावर श्रद्धा आहे. बुद्धाची श्रद्धा कशावर असते? तर भगवान बुद्धांनी जे बुद्धत्व प्राप्त केलं त्या बुद्धत्वावर भगवान बुद्धांची श्रद्धा असते. त्यांच्या आचरणाचा गुण आहे. मृत्यूपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जी श्रद्धा आहे कधीच कमी होत नाही, कधीच नाही. कोणताही प्रसंग असू द्या, बुद्धांची बुद्धत्वावर असलेली श्रद्धा कधीही कमी होत नाही. बघा एक प्रसंग आठवला मला. जेव्हा भगवान बुद्ध गयाला ध्यानस्थ बसलेले असतात बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, तेव्हा मारसेना त्यांच्या पुढे उभी राहते. मारसेना म्हणजे एक ते व्हिज्युअल्स आहेत. मनामध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, दुर्भावना हे सगळे विकार उत्पन्न होतात एका सेनेच्या रूपाने. आणि ते विकार मग एका सेनेच्या रूपाने, मारसेनेच्या रूपाने येऊन भगवान बुद्धांना म्हणतात की सिद्धार्थ, सिद्धार्थ तुम्ही बुद्ध झालेले आहात, तुम्ही बुद्ध झालेले आहात, याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही सिद्धार्थ, आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही. सिद्धार्थ जेव्हा त्या मारसेनेला पाहतात तर त्यांना समजते की अरे हीच मारसेना आहे की जिने मला अनंत जातकांपर्यंत इथपर्यंत आणलेला आहे. आणि मग त्या मारसेनेला काय म्हणतात भगवान बुद्ध? ते पाली वचन आहे, पाली गाथा आहे. सिद्धार्थ गौतम म्हणतात की हे मारसेना, मी तुला ओळखलेला आहे, मी तुला ओळखलेला आहे. तूच मला अनेक जन्मापासून इथपर्यंत दुःखापर्यंत घेऊन आलेली आहे. परंतु आता तू माझं काहीही बिघडवू शकत नाही, कारण माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे. आणि या श्रद्धा बलामुळेच तू माझं काहीही कमजोर करू शकत नाही, बिघडवू शकत नाही. बुद्धांमध्ये म्हणजे सिद्धार्थ गौतमांमध्ये बुद्धत्वावर असलेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धा बलापुढे ती मारसेना सुद्धा पराजित होते, मारसेना नष्ट होते. आणि त्या श्रद्धा बलामुळे भगवान बुद्ध बुद्धत्वाला प्राप्त करतात. हे श्रद्धा बल आहे. हे श्रद्धा बल भगवान बुद्धांमध्ये असते आणि हे बल आपल्यामध्ये पण असावं. कारण सर्वात मोठं जे बल आहे, जे धार्मिक लोक असतात ना, धर्माचं पालन करणारे धार्मिक लोकांमधलं सर्वात मोठं बल जर कोणतं असेल तर ती श्रद्धा आहे. तुम्ही धार्मिक आहात कारण तुमची बुद्धांवर श्रद्धा आहे. ही श्रद्धा कमी होऊ देऊ नका. मरेपर्यंत, अंतिम क्षणापर्यंत कोणतीही परिस्थिती आली तरी बुद्धांवर तुमची श्रद्धा
कमी होऊ देऊ नका. हा सर्वोत्तम गुण आहे. श्रद्धा 9व्या क्रमांकाचा आचरणिक गुणधर्म आहे भगवान बुद्धांमधला, की भगवान बुद्ध हे श्रद्धा संपन्न असतात. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा जो गुण आहे त्याला म्हटलेला आहे हिरी. काल जे आपण 8 प्रकारच्या विद्या बघितल्या त्यामध्ये पण हा 10 जे आपण 10 क्लेश बघितले त्या 10 क्लेशांपैकी आपण हा एक क्लेश बघितला अहिरी. या ठिकाणी गुण सांगितलेला आहे हिरी. हिरी याचा अर्थ होतो पाप कर्म करण्याची लज्जा, लाज वाटणे. पाप कर्म करण्याची म्हणजे पाप कर्म तर आणखीन लांब आहे, तुम्ही अजून केलेलेच नाहीये, पण पाप कर्म करायच्या अगोदरच तुमच्या मनामध्ये लज्जाभाव उत्पन्न झाला पाहिजे. कर्म करायच्या अगोदर तुमच्या मनात लज्जाभाव असला पाहिजे. अरे अरे हे पाप कर्म आहे, हे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, अशी लज्जा तुमच्या मनात आली पाहिजे. समाज मला काय बोलेल, लोक मला काय बोलतील, हे माझं अकुशल होईल, अशी लज्जा, असा लज्जा भाव, शर्मेचा भाव आपल्या मनात असला पाहिजे. यालाच पालीमध्ये म्हटलेलं आहे हिरी, म्हणजेच पाप लज्जा. तर बुद्धांमध्ये हा सर्वोत्तम गुण होता, पाप लज्जा हिरी. कारण बुद्ध पाप कर्म कधीच करत नव्हते. का? कारण त्यांना पाप कर्माची जाणीव होती. सदैव ते हिरी या गुणाने संपन्न होते. कधी त्यांनी पाप कर्म केले नाही, कारण पाप कर्म करण्याची लज्जा बुद्धांमध्ये होती, म्हणून ते कधीही पाप कर्म करत होते. हा बुद्धांमध्ये असलेला सर्वोत्तम 10व्या क्रमांकाचा गुण आहे. आणि 11व्या क्रमांकाचा गुण म्हटलेला आहे ओतप्पा. 11व्या क्रमांकाचा गुण ओतप्पा. काल आपण जे 10 क्लेश बघितले त्या क्लेशामध्ये सुद्धा हे एक क्लेश आपण बघितला ओतप्पा. तर ओतप्पा म्हणजे काय? ओतप्पा म्हणजे पाप कर्म करण्याची भीती. आता हिरी म्हणजे काय? पाप कर्म करण्याची लाज वाटणे. आणि ओतप्पा म्हणजे पाप कर्म करण्याची भीती. या दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे पाप कर्म करण्याची लज्जा तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कधी पाप कर्म करणार नाही, कारण तुमच्या मनात भीती लज्जा आहे ना, लज्जा भाव आहे की नाही अरे हे पाप कर्म करू नये, हे अकुशल आहे, वाईट आहे, लज्जाभाव तुमच्या मनामध्ये आहे. पण जरी यदा कदाचित तुमच्याकडून जर ते पाप कर्म घडत आहे, जरी तुमच्याकडून ते पाप कर्म घडलं तर त्याची भीती असली पाहिजे. पाप कर्म करताना ओतप्पा हा गुण तुमच्या मनात असला पाहिजे. म्हणजे भीती वाटली पाहिजे. किमान भीती वाटली तर ते पाप कर्म तुम्ही करता करता जेवढं केलं सोडून द्याल ना तुम्ही, किमान पुढचे पाप कर्म तुम्ही करणार नाही. कशामुळे? ओतप्पा असेल तर. म्हणजे पाप कर्म करण्याची भीती वाटली पाहिजे. भीती हा जर भीतीचा गुण म्हणजे ओतप्पा हा जर गुण तुमच्या आचरणामध्ये असेल तर किमान पाप कर्म करण्यापासून तुमचा बचाव तरी होईल. तुम्ही पाप कर्म जरी करत असाल पण भीती असेल ना, तो गुण तुमच्यामध्ये उत्पन्न झाला रे झाला, तुम्ही ते पाप कर्म सोडून द्याल, लगेच सोडून देता, पुन्हा ते पाप कर्म होत नाही. हा सर्वात मोठा फरक आहे. हिरी आणि ओतप्पा हे दोन्हीही गुण तुमच्यामध्ये असावेत. पाप कर्म करण्याची लज्जा असावी हिरी, आणि पाप कर्म करताना किंवा पाप कर्म करण्याची भीती, भय तुमच्यामध्ये असावे. हिरी आणि ओतप्पा. त्यानंतर 12वा जो गुण आहे तो आहे बहुसुता. 12व्या क्रमांकाचा गुण बहुसुता म्हणजे काय? बहु म्हणजे जास्त, सुता म्हणजे श्रुत म्हणजे ऐकणे. भगवान बुद्ध हे अधिक ऐकणारे होते. ऐकणारे म्हणजे काय? तर या पृथ्वी तलावर जेवढेही मनुष्य राहतात, मनुष्य प्राणी राहतात, त्या सगळ्या मनुष्य प्राण्यांचा आवाज ऐकणारे भगवान बुद्ध असतात. सगळ्या मनुष्यांचाच नाही तर प्राण्यांचाही आवाज, त्यांच्या भावना जाणून घेणारे भगवान बुद्ध असतात. त्यांना बहुश्रुत असं म्हटलेलं आहे. आणि भगवान बुद्ध जे जे काही ऐकतात त्या ऐकल्यानंतर बरोबर तेवढाच उपदेश त्या व्यक्तीला करतात. तेवढाच उपदेश, कारण त्यांनी ते ऐकलेला आहे. बुद्ध हे बहुश्रुत असतात.
त्यांनी ते ऐकलं, ऐकून त्याच्यावरती चिंतन केलं आणि त्या व्यक्तीला बरोबर तोच उपदेश करतात जो त्याच्या हिताचा आहे, जो त्याच्या सुखाचा आहे. हा सर्वोत्तम गुण आहे की भगवान बुद्ध ऐकून पण घेतात, ऐकतात आणि त्याप्रमाणे शिकवतात. योग्य प्रकारचं शिक्षक भगवान बुद्ध आहे. हा भगवान बुद्धांमध्ये असलेला 12व्या क्रमांकाचा सर्वोत्तम आचरणिक गुणधर्म आहे बहुसुता. त्यानंतर 13वा जो गुण आहे त्याला म्हटलेला आहे वीर्या. वीर्या म्हणजे वीर्य. जशी 10 पारमिता, 10 पारमितांमध्ये पण एक पारमिता आहे वीर्य पारमिता. वीर्य पारमिता याचा अर्थ होतो मेहनत, दीर्घोद्योगीपणा. की भगवान बुद्धांमध्ये वीर्य पारमिता होती. बुद्ध हे वीर्या आचरणाने युक्त असतात. वीर्या म्हणजे दीर्घोद्योगी, कधीही आळस करत नव्हते, कधीही कंटाळा करत नव्हते, नेहमी उद्योग करायचे. उद्योग म्हणजे काय, काहीतरी कर्म करायचे. नेहमी बसले जरी असतील ना तरी मनातल्या मनामध्ये ध्यानस्थ अवस्थेमध्ये ध्यान करायचे. असं कधीही म्हणजे बिनकामाचं कधी राहत नव्हते भगवान बुद्ध. सदैव कोणत्या ना कोणत्या कामामध्ये मग्न असायचे, सदैव मग्न असायचे. बसले तर ध्यानाला बसायचे, झोपले तर झोपेत पण ध्यान करायचे, चालत आहेत तर चालताना पण ध्यान करायचे, बोलत आहेत तर बोलताना पण ते सदैव ध्यान करायचे. त्यांच्यामध्ये ही वीर्य पारमिता आहे. बघा भगवान बुद्ध 80 वर्षांचे झाले. कुशीनगरमध्ये 2 शाल वृक्षाच्या मध्ये भगवान बुद्ध पडलेले आहेत, महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहेत. तेवढ्यात सुभद्र नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो भगवान बुद्धांना भेटायला. आनंद त्याला अडवतात आणि काय म्हणतात की अरे सुभद्रा थांब थांब थांब, सुभद्रा थांब थांब, तिकडे जाऊ नको, भगवान बुद्ध आता विश्रांती घेत आहेत. भगवान बुद्ध ऐकतात, लगेच उठतात, बसतात आणि काय म्हणतात, आनंद त्याला अडवू नकोस, त्याला येऊ दे. आनंद त्याला अडवू नकोस, त्याला येऊ दे. कारण दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होऊन दुःखमुक्त होण्यासाठी एक धम्म अनुयायी आलेला आहे, त्याला येऊ दे. गाणं आहे ना, बुद्ध म्हणाले इतके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे. दीर्घोद्योगीपणा आहे. म्हणजे म्हातारपण जरी असेल बुद्धांमध्ये, पण बुद्ध नेहमी कर्मवादी होते. अंतिम समयीपर्यंत बुद्धाने दीर्घोद्योगीपणाने धम्माचा उपदेश केला, धम्माचा उपदेश प्रचार आणि प्रसार केला. हा त्यांच्यातला सर्वोत्तम असा गुण आहे, वीर्य पारमिता. आपणही दीर्घोद्योगी बना, वीर्यवान बना, मेहनती बना, कष्ट करा. आपल्यामध्ये हा गुण असला पाहिजे. बुद्धामधला गुण वीर्य गुण आपल्यामध्ये असावा. त्यानंतर 14व्या क्रमांकाचा गुण आहे त्याला म्हटलेला आहे सती. पाली शब्द आहे सती, म्हणजे स्मृतिमान असणे. स्मृतिमान म्हणजे काय, तर जागृत असणे. प्रत्येक क्षणाची तुम्हाला जाणकारी म्हणजे माहिती असली पाहिजे. जसं मी चालत आहो तर तुम्ही जाणलं पाहिजे की मी चालत आहो. मी बसलेला आहो तर तुम्ही जाणलं पाहिजे की मी बसलेला आहो. मी ऐकत आहो तर तुम्ही जाणलं पाहिजे मी ऐकत आहो. असं डोळे लावून ऐकता 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 आपण चाललो सोनेगावला आणि मग लगेच साधू साधू लगेच जागृत, अरे झालं का, आली गाडी परत सोनेगाववरून जाऊन. असं होते ना. स्मृतिमान, स्मृतिमान असणं म्हणजे काय, तर प्रत्येक क्षणाची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे इर्यापत सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे. कोणते कोणते, की भिक्षूंनो, जर तुम्ही बसलेले असाल तर तुम्ही जाणा की मी बसलेला आहो. जर तुम्ही बसून बसून जर थकले तर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती घ्या, तर तुम्ही त्यावेळेस पण जाणा की मी आता विश्रांती घेत आहो. जर तुम्ही विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही उठून उभे झाले तर उभे झाल्यानंतर जर तुम्ही उभे असाल तेव्हा पण जाणा की मी आता उभा आहे. जर तुम्ही चालत असाल तर चालताना पण जाणा की मी चालत आहे. या 4 इर्यापत असं म्हणतात. हे चालत आहो तर जाणा मी चालत आहे. चालता चालता थकले तर उभे राहा पण जाणा की मी उभा आहे. उभे राहून पण थकले तर खाली बसा पण जाणा की मी बसलेला आहे. बसून बसून पण थकले तर झोपा, विश्रांती घ्या, पण कसं,
स्मृतिमान राहून की मी आता विश्रांती घेत आहे. एवढे बुद्ध स्मृतिमान असतात, एवढे स्मृतिमान असतात की हा श्वास आला आणि गेला एवढ्या क्षणाची सुद्धा जाणीव भगवान बुद्धांना असायची. बघा आपला श्वास हा ॲटोमॅटिक येतो, आपोआप जातो आहे की नाही. त्यात तुमची परमिशन घेत नाही, येऊ का मी आतमध्ये, तुम्ही परमिशन पण देत नाही का जाऊ आता बाहेर, नाही. निसर्ग नियमानुसार श्वास आतमध्ये येतो, श्वास आतमध्ये जातो. बघा बरं, कंटिन्यू आपले शरीर आपलं काम करत आहे की नाही. तुम्ही झोपले तरी श्वास येतो जातो. कधीतरी एखाद्या दिवशी बसा बरं, जरा पाठीचा कणा सरळ करून फक्त 10 मिनिटं पाठीचा कणा सरळ करा, डोळे लावा आणि बस तुम्ही फक्त या श्वासाला जाणण्याचा प्रयत्न करा. फक्त जाणायचं आहे स्मृतिमान होण्यासाठी की काय श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, जात आहे, इनकमिंग आउट गोईंग, इनकमिंग आउट गोईंग, इनकमिंग आउट गोईंग. फक्त जाणून बघा तुम्ही. बघा तुमचं मन बघा कशी, ही जी आपले नॉस्ट्रिल्स आहेत याला काय म्हणतात, नासिका आहे ना, नाकपुड्या. फक्त तुमचं लक्ष याच्यावरती केंद्रित करून बघा तुम्ही की तुमचं मन इथे केंद्रित होते का. तर बघा किती कठीण आहे, होत नाही, लगेच पडून जाते, कुठेही पडून जाईल, काही सांगता येत नाही. जाऊन फिरून येईल पूर्ण औरंगाबाद, पूर्ण किचन रूम, पूर्ण हॉल, बेडरूम, हॉल, किचन वगैरे सगळं फिरून येईल, सगळं फिरून येते. राग नाही करायचा, मनाचा गुणधर्म आहे फिरत राहणे, वंडरिंग करणे, रोमिंग करणे, मनाचा राग नाही करायचा. लांब श्वास घ्या आणि पुन्हा आपली स्मृती या नाकपुड्यांवरती जागृत करा. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास एवढं. याला आनापानासती असं म्हणतात. हे सती म्हणजे हा गुण आहे 14व्या क्रम. आनापानासती, आना येणे, पाना जाणे, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती सती होणे म्हणजे स्मृतिमान होणे. कधीतरी करून बघा. तुम्ही जर 10 मिनिटाचा प्रयत्न केला, 1 मिनिट तर तुमचं मन सतीवान होईल ना, म्हणजे स्मृतिमान होईल ना. याच्यावर 1 मिनिट जिंकलं तुम्ही तुमच्या मनाला. 1 मिनिटासाठी 1 मिनिट जिंकलं ना. आणखीन प्रयत्न करा, 2 मिनिटं तुमचं वाढेल, 3 मिनिटं वाढेल, 5 मिनिटं वाढेल. म्हणजे तुमच्या मनावरती संयम येत आहे, तुम्ही स्मृतिमान होत आहात. तर हा आनापान सतीचा म्हणजे हा भाव आहे. विपश्यनेमध्ये सुरुवातीला हेच तर शिकवतात, आनापानासती. भगवान बुद्धांमध्ये असणारा सर्वोत्तम हा गुण आहे सती. म्हणजे बुद्ध हे स्मृतिमान असतात, एवढे स्मृतिमान. श्वास आला आणि श्वास गेला हे सुद्धा प्रत्येक क्षणाला जाणणारे एवढे स्मृतिमान भगवान बुद्ध असतात. आपण सुद्धा बुद्धाप्रमाणे स्मृतिमान बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि 15व्या क्रमांकाचा गुण आहे पय्या. पय्या म्हणजे प्रज्ञा, विजडम इंग्लिशमध्ये म्हणतात. भगवान बुद्ध हे प्रज्ञावान होते. आणि प्रज्ञावान म्हणजे काय, तर भगवान बुद्ध हे जाणायचे की तुम्ही कोणत्या कारणांमुळे दुखी आहात, तर तुमचं कल्याणाचा मार्ग कोणता, तुमच्या अधोगतीचा मार्ग कोणता, हे बुद्ध आपल्या प्रज्ञेने जाणायचे आणि त्याचा उपदेश करायचे. काय केल्याने तुमचं भलं होईल आणि काय केल्याने तुमची अधोगती होईल हे समजून घेऊन भगवान बुद्ध प्रज्ञाबलाने त्याचा उपदेश तुम्हाला करायचे. म्हणून भगवान बुद्ध प्रज्ञावान आहे. प्रज्ञावान म्हणजे काय, अशी प्रज्ञा जी तुम्हाला जीवनाच्या सत्याचं दर्शन घडवते, जीवनाचं सर्वोत्तम सत्य आर्य सत्याचं दर्शन घडवते, ती खरी प्रज्ञा आहे. तर कोणतं सत्य, दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोधगामिनी पटिपदा, या 4 आर्य सत्यांचं दर्शन घडविणारे भगवान बुद्ध प्रज्ञावान आहेत. तर अशी प्रज्ञा आपल्यामध्ये असावी. आणि ही जी प्रज्ञा आहे, ही प्रज्ञा शाळेमध्ये मिळत नाही, पुस्तक वाचून मिळत नसते, प्रवचन ऐकून थोडीशी मिळते. त्याला श्रुतमयी प्रज्ञा असं म्हणतात. म्हणजे ऐकून थोडं समजू लागलेलं आहे की नाही. ते धम्मपरियत्ती ऐकून थोडीशी प्रज्ञा जागृत झाली, चांगलं काय वाईट काय थोडं समजू लागलं. पण जेव्हा तुम्ही त्याचं प्रत्यक्ष आचरण करता, धम्मपटिपत्ती,
प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही आचरण कराल की हो हे चांगलं आहे तर याचं आचरण करावं, हे चुकीचं आहे याचा त्याग करावा, हळूहळू याचं सोडून द्यावं. तर धम्माचं आचरण करू लागले. धम्म पटिपत्तिया, धम्माची पटिपत्ती केली म्हणजे धम्माचं आचरण केलं. तर धम्माचं आचरण करता 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 तुमची प्रज्ञा जागृत होईल. आणि प्रज्ञा जागृत झाली तर तुमच्यामध्ये ज्याला धम्म पटिवेदन, धम्माचं सुखाचं फळ, धम्माचं निब्बाणाचं फळ ज्याला म्हटलेलं आहे, धम्म पटिवेदन हे तुम्हाला प्राप्त होईल. हे प्रज्ञा मार्गाने यशस्वी करता येते. हा सर्वोत्तम गुण आहे भगवान बुद्धांमधला. तर अशा प्रकारे हे 15 प्रकारचे आचरणिक गुणधर्म भगवान बुद्धांमध्ये असतात. ते आपण व्यवस्थित समजून घ्यावे. फक्त एक मॉक टेस्ट घेऊया अजून. 15 प्रकारचे आचरण कोणते कोणते आहेत व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का. भगवान बुद्ध हे शील संपन्न असतात. भगवान बुद्ध इंद्रियेषु सुसंहृत असतात. इंद्रियांवरती त्यांचा संयम असतो. भगवान बुद्ध हे भोजनामध्ये संयम जाणणारे असतात. भगवान बुद्ध जागरिया अनुयुक्ता असतात म्हणजे सदैव जागृत असणारे भगवान बुद्ध असतात. 5वं प्रथम ध्यानामध्ये असतात. 6वं द्वितीय ज्ञानामध्ये असतात. 7वं तृतीय ज्ञानामध्ये असतात. 8वं चतुर्थ ज्ञानामध्ये असतात. त्यानंतर 9व्या क्रमांकाचा आचरणिक गुणधर्म आहे बुद्ध हे श्रद्धा संपन्न असतात. 10व्या क्रमांकाला बुद्ध हिरी या गुणाने युक्त असं म्हणजे पाप कर्म करण्याची लज्जा. 11वा ओतप्पा या गुणाने युक्त असतात. म्हणजे ओतप्पा म्हणजे काय, पाप कर्म करण्याची भीती वाटणे, भय वाटणे म्हणजे ओतप्पा हा गुण आहे. 12वा बहुसुता भरपूर ऐकणारे आणि त्याप्रमाणे उपदेश करणारे या गुणाने भगवान बुद्ध युक्त असतात. 13वा वीर्यवान असतात, मेहनती करणारे, उद्योग करणारे, दीर्घोद्योगी भगवान बुद्ध असतात. सती म्हणजे जागरूकता, स्मृतिमान भगवान बुद्ध असतात. आणि 15व्या क्रमांकाचं आचरण आहे पय्या, भगवान बुद्ध हे प्रज्ञावान असतात. अशा प्रकारे हे 15 प्रकारचे आचरणिक गुणधर्म भगवान बुद्धांमध्ये असतात. म्हणून आपण भगवान बुद्धांना विद्याचरण संपन्नो असं म्हणतो. विद्या आणि आचरणाने युक्त 8 प्रकारच्या विद्या जे आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये ऐकल्या आणि हे 15 प्रकारचं आचरणाने युक्त भगवान बुद्ध असतात. आपणही हे जे काही 15 प्रकारचे आचरण आहे या आचरणाने युक्त होण्याचा आपणही प्रयत्न करावा. खूप चांगलं धम्माचं आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार समाप्त करतो.